हा प्रकार देशद्रोहाचा आहे, महाराष्ट्रासाठी घातक आहे। शिक्षण देण्याऐवजी मुस्लिमांची मुलं शिकली पाहिजेत, मुली शिकल्या पाहिजेत, डॉक्टर झाल्या पाहिजेत, वकील झाल्या पाहिजेत, प्राध्यापक झाल्या पाहिजेत। याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या 10 वर्षामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये, जालना जिल्ह्यामध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये ज्यांनी ज्यांनी इंग्रजी शाळा मागितल्या त्यांना इंग्रजी शाळा दिल्या। इंग्रजी शाळेमध्ये जर असे प्रकार होत असतील, देशद्रोहाचं प्रशिक्षण दिलं असेल, पाकिस्तानच्या अतिरेक्यांचे व्हिडिओ आणि आदर्श दाखवत असतील तर यांच्यावर मोका लावला पाहिजे। मी कालची लक्षवेधी सूचना पाठवलेली आहे, कालची अर्ध्या तासाची चर्चा पाठवलेली आहे। सभागृहात ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी संशयास्पद काम केलेलं आहे, आरोपींना मदत केली असेल तर त्यांच्या निलंबनाची कारवाई होईल, त्याची मागणी मी सभागृहात करणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे तक्रार केलेली आहे, माननीय शिक्षण मंत्री महोदयांकडे तक्रार केलेली आहे, माननीय उच्च शिक्षण मंत्री यांच्याकडे तक्रार केलेली आहे। अधिवेशन 21 तारखेपासून आहे। सभागृहामध्ये मराठवाड्यातले सगळे आमदार मिळून हा विषय आम्ही लावून धरू। शिक्षण विभागाने जर कारवाई केली नाही किंवा पोलिसांनी कारवाई केली नाही, याची मान्यता रद्द झाली नाही किंवा सभागृहामध्ये यांच्यावर मोका पोलिसांनी, जालना पोलिसांनी लावला नाही, तर सभागृहात पोलिसांच्या संदर्भातली संशयास भूमिका जर असेल तर त्यांना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे। एक आमदार म्हणून तुम्ही तक्रार करता, प्रशासन त्याची दखल घेत नाही, चौकशी होत नाही, कुठेतरी याच्यामुळे सगळा संशय बळावतो या प्रकरणामध्ये की प्रशासन कुठेतरी मदत करते का त्यांना? नाही, काल मी SP कलेक्टर CO यांना बोलल्यानंतर सगळ्या यंत्रणा तिथे गेल्या, पण जे रेकॉर्ड ताब्यात घेण्याचा विषय आहे तो रात्रभर त्यांनी रेकॉर्ड ताब्यात घेणं आवश्यक होतं, लॉक तोडणं आवश्यक होतं, कारण इथं मोठा अपराध आहे हा। महाराष्ट्राच्या दृष्टीनं ही चिंताजनक बाब आहे आणि पोलिसांनी गांभीर्यानं घेतलं नाही असं मला वाटतं।